राम राम मंडळी. कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. एक सूचना देतो आधी. आपल्या एका सबस्क्रायबर गरजू मुलासाठी, आपल्या बाच्यासाठी, माझ्या जे कॉलेज आहे ते वकील बिकील होतो बघा, ते ग्रॅज्युएशन नंतरची 3 वर्ष नगर आणि पुणे या जिल्ह्यात कुठं ॲडमिशन आता चालू आहेत. पण जागा असेल कृपया मला व्हॉट्सअप करावा. म्हणजे कुणाचं कुठं कॉन्टॅक्ट असतात काय सांगता येत नाही ना. एक जणाचं आयुष्य सुरळीत होऊन जाईल. आपण आपल्या सरळ स्टोरीवर येऊ. घटना स्टोरी हे म्हणण्यापेक्षा आज मला थोडंसं माझं आतलं मत तुम्हाला मांडायचे. आपण घटना तर रोजच बघतो, ही घटनाचे आणि ही व्यक्ती आपला सबस्क्रायबर आहे, ध्यानात ठेवा. रोज डेली न चुकता व्हिडिओ बघणार तो आता हा बी व्हिडिओ बघणार. तर एका माणसासाठी मला ही सांगायची पाळली, फक्त एका व्यक्तीसाठी. काय होतं, चांगलं वाईट सगळे दुनियात तुम्हाला सांगतो. हा विषय इतका नाजूक आहे. नागपूर मध्ये एक दादाराव नावाचा आपला सबस्क्रायबर, नाव बदललेलं, सरकारी नोकरीत उच्च पदावर. पहिली गोष्ट, घरात परिस्थिती अशी, 16-17 एकर जमीन वाट्याने दिलेली, उत्पन्न बऱ्यापैकी, कांद्यासारखं पीक. दुसरी गोष्ट, ही जी व्यक्ती 2 मुलं आहेत त्याला. ह्या व्यक्तीचं आत्ता वय 54-55 चालू आहे. व्यक्तीचा स्वभाव, ज्याला बॉस लाखभर रुपये पगाराचे, म्हणजे 12 लाख पगार झाला, ते तेवढंच उत्पन्न आहे शेतीतून, झालं 24 लाख. बरं, ही लोक शिक्षणाचा फायदा अशी घेतात किंवा शिक्षणामुळं, हुशारमुळं पैसा काय 24, तो काय रोज जिलाबीन भजी खात बसतो का घरात? 24 लाख उडवायच्यात, महिन्याला 2 लाख उडवायच्यात, उडवून का माणूस? तसं नसतं. ही पैसा अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करतात की तो पैसा 4 नाही 6 पटीने वाढतो. कुठेतरी मोकाच्या जागांनी 4-2 गुंठे घेऊन टाकणे, ते दुप्पट रेटने जात असे की लगेच विकून टाकणे, बँकेत पैसा वाढत नाही. अशा प्रकारे हा माणूस कोट्याधीश झालेला. हा कोट्याधीश झाला, ह्याचा स्वभाव बघू आपण. स्वभाव बघितलं की तुम्हाला घटना कळली काय. एवढा म्हणजे असा माज, उघडपणा आणि एक हुकुमशाही प्रवृत्तीचं असं घरात वातावरण. याची एक बायको आहे 49 वर्षाची. तिचा वेगळाच प्रॉब्लेम आहे. तिला वजन बेमाप वाढले. हा, मग इतकं वजन वाढले की आता 49व्या वर्षी तिचं वजन साधारण 118 किलो भरते. विषय परत नाजूक प्रश्न येतो. आता ह्या अशा प्रकारची बायको म्हणलं, याचं काय शरीर संबंधी व्यवस्थित होत नसते किंवा त्याला ते कळत नसन किंवा त्याला आवडत नसन, काहीच म्हणा तुम्ही. एवढा प्रकार झाल्यानंतर एवढं म्हणजे हाय वस्तुस्थिती, याचं बाहेर कुठं काय का अजून काय मिळालं नाही. पण याच्या बाबतीत काय घडलं तुम्हाला सांगतो. ह्या दादारावचं 2 मुलं सोन्यासारखी. त्यातला जो मोठा मुलगा आहे त्याचं लग्न केलं, त्याला एक मूल झालं. हा जो मुलगा आहे थोरला, तो IT इंजिनियर आहे. IT मध्ये त्यांनी त्या वडिलांच्या दाग बीग सगळं घरचं वातावरण. पोरगा पास झाला कशात? IT मध्ये इंजिनियर झाला, पण समाजाचं जनरल नॉलेज 0. एखादी संकट आलं, परिस्थिती आली तर त्यात तो नापास झाला. म्हणजे त्याच्यात जीवनाच्या लढाईत तो पोरगा हरला. कसा हरला सांगतो तुम्हाला. कोरोना पिरियडच्या आधी लग्न झालं. तर कोरोना पिरियडमध्ये तुम्हाला माहिती, सगळी गावाकडे होते. वर्क फ्रॉम होम असं घरी काम करायचा. नंतर तो तिथं जायला लागला, जिथं कंपनी, तिथं बायको घरी 8 दिवसातून घरी यायचं. 8 दिवसातून एकदा संबंध करून बायकोशी तो जात असन. त्याची बायको त्याला 2 दिवसाला 3 दिवसाला फोन करायचे, संध्याकाळी जेवला का असं फोन करायची. अचानक हे प्रमाण फोन करायचं तिथे बघ, बाई 8-8 दिवस फोनच करत नव्हती. हाच घरी जायचा. त्याला म्हणला काय झालं असं, त्याला ती परिस्थिती लक्षात यायला लागली काय होते थोडस. त्यांनी प्रत्यक्ष खात्री करून त्याच्या डोळ्यांनी एक गोष्ट पाहिली. ती गोष्ट अशी की माझी बायको, मी त्याची बायको,
ही त्याच्या बापाच्या खोलीत जाते रात्रीची, तासाभरात माघारी येते बांगड्या फोडून. म्हणजे काय होत असं तुम्हाला माहिती आहे, आता होऊन द्या, काय अडचण नाही. आता शे झाल्यावर त्याच्या मनावर ह्या गोष्टीचा प्रचंड दबाव परिणाम, अनेक मुलं त्या परिस्थितीत आहेत आज, डिप्रेशन मध्ये गेलं पाहून. त्या अभ्यासात म्हणजे करतोय कोणासाठी, एक सोन्यासारखं मुलग काय सांगायचं. ते म्हणला नाही, ह्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे, ह्याच्या विरुद्ध काहीतरी बोललं पाहिजे, माझी बायको मला परत मिळाली पाहिजे. भले मी हित नाही येणार, माझ्या बापाला काहीतरी सांगा, माझ्या बापाला समजून सांगा. माम काक पाहुणं रावलं लग्न जमावणारा ह्या जवळच्या काही व्यक्तींना, कारण विषय नाजूक असलेले जागा सांगता येत नाही. विषय इतका गंभीर, ह्या दादारावचा स्वभाव असला, कुणी काय डोकं दिलं नाही. लोक कशी बघा, हा उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा आणि तो सूर्य मावळतीला गेला त्याच्यावर थुंकणारी पण लोक आहेत जगामध्ये. ते संबंध त्याचे चालू झाले, ह्याच्याने काही ते रगडा ना भाऊ, म्हणजे त्रास व्हायला लागला त्याला. बऱ्याच जणांनी सांगितला विचार करायचा. आणि ही सुशिक्षित इंग्लिश मिडियमला शिकलेली, ह्यांना बाहेरचं जनरल नॉलेज अजिबात नसतं. तुम्हाला सांगता, ओ ही भेंडी कशी दिली, 30ला पावशेर, 50ला अर्धा. नाही 250 ग्रॅमच द्या, 30 रुपये घ्या, असं नाही. व्यावहारिक माणूस, काय मावशी 30ला नाही 20ला द्या, 10 रुपये वाचवले का नाही. 10 रुपयाचा व्हील साबण आला तर बादलीभर कपडे दोन होत्यात. ह्याला म्हणतात प्रपंच. पण ह्या पोरांचं असं नसतं, ह्याला प्रॅक्टिकल नॉलेज अजिबात नसतं. ते आपले तिकडचं त्यांच्या अकाउंटला 8 लाख 10 लाख 15 लाख येतात वार्षिक पॅकेज असतं त्या IT वाल्यांचं. ती दुनियाच वेगळी. ती बर्गर पाव खाणार, ते काही मागणार, ऑर्डर करणार, कोल्ड कॉफी पे, दुनिया पे, फार वाटोळ करून जातोय. काही कोल्ड्रिंक्स पेतात, ते कोल्ड्रिंक्स एक तास आहे कोका कोला कंपनीचं, ते जर 100 ml उकळा स्प्राईट का काहीतरी मध्ये, त्याला इतकं बेकार थाली तयार होतंय. काही नाही असं आहे की ते आपण हार्पिक हिब्रिक काय वापरतो संडास साफ करायला, नुसतं कोल्ड्रिंक टाका की बघा केमिकल, ते आताड्यात काय जाळ करीत असं बा तयार. असंही लोकांचं ती खाणं पिणं ती चलू द्या. ह्या पोरांनी थोरला जो होता, त्या बायकोचं त्या बापाचं त्याला संबंध दाखवल्यामुळे विचार करू ते हँग झाला. त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यांनी दोष कोणालाच नाही दिला, त्यांनी ती चूक आहे त्याची, की माझी बायको आणि माझा बाप. आता बायको बी सामील असते याला, ही काही जबरदस्तीचा विषय नव्हता. हा कोरोना पिरियड मध्ये घरात सगळी माणसं कोंडल्यामुळे हा विषय झालता. माझी बायको आणि माझ्या बापाचे अनैतिक संबंध असल्याने, मला सहन न झाल्याने मी आत्महत्या करत आहे, असं लिहिण्याऐवजी माझ्या मृत्यूला कोणाचा जबाबदार धरू नये, मी प्रचंड टेन्शन मध्ये आहे आणि मी माझं जीवन संपवत आहे. गेलं तोंड वासून, फाशी घेऊन घेतली त्यांनी एका गाठात झाडाला. पोलिसांनी चिठ्ठी भेटी, पोलिसांनी त्यांचं काम चूक केलं. ते आहे असं चालतं. ते कायदा म्हणजे कसं आहे, पुराव्यावर चालतं, ते तुमच्या आमच्या म्हणण्यावर चालत नाही. त्याला फुकून टाकला, दफनून टाकला. झालं 10-15 दिवस, 10वा झाला, 13वा झाला, वर्ष झालं, गाव जेवून गेलं. फोटो बिथीला जाऊन राहिला त्या पोराचा बेडरूम मध्ये. ह्यानी नागपूरमध्ये ह्या दादारावनी त्या सुनेला फ्लॅट घेऊन दिला, तिथं ते राहते. हा सुट्टी असते याला शनिवार रविवार. हा शनिवार एक शॉट मारतो, रविवार एक शॉट मारतो, आणि मग सोमवारी परत कामावर येतो. सरकारी अधिकारी बघा दुनिया. रंगारंग कार्यक्रम त्यांचा आजच्या तारखेपर्यंत चालू आहे. जे प्रेशर त्या पोराला घेतला तो गेला बिचारा. याची काही कुठं कायदा नाही, केस नाही, भानगड नाही, कलम नाही, सजा नाही, काय नाही. पण याची गंभीर दखल नियतीने घेतलेली तुम्हाला सांगतो. आजच्या तारखेची परिस्थिती सांगतो. ही स्टोरी माझ्या सबस्क्रायबरची स्टोरी मला का करावी लागते तुम्हाला सांगतो. माझ्याकडे 4-2 वेळा बोलणं झालं, चांगलं बोलणं असतं. आता कोण काय करतंय कोणाला माहिती आहे काय करतोय. आता दादा माझं बोलणं झालं, ते नेहमीचं बोलणं मी रोज बघतो, लय चांगलं आहे, समाजकार्य कार्य आमकं. ह्या माणसाची नुसता तो सरकारी नोकरदार नाही तर राजकीय नेत्यांची पण ओळख आहे, आणि समाजकारणामध्ये पण तो आहे. ध्यानात ठेवा, सामाजिक विषय हाताळतो. म्हणजे बाहेर एकदम व्हाईट कॉलर, आत कार्यक्रम कसा आहे असा आहे. दुसरी गोष्ट, कुणाला काही कळलं नाही तरी घरातल्यांना सगळा विषय माहित असतो. हा कशाला हाताने बोबाटा म्हणून घरचे काही विषय सोडून देतात. ते आता धाकट्या मुलाचं लग्न झालं. थोरल्या तर काय झालंय धाकट्याला माहित असेल का नाही मनात. त्याचं लग्न झाल्यावर त्याच्या बायकोनी त्यांनी ही चाखा सोळा बघितला येतात, कस काय झाले, कसं झाले,
काय चाललंय कळतं घरातले घरात. त्यांनी त्याच्या त्या दादाराव संघ भांडणं करून आबोला धरून आपलं बिहाड उचललं, दुसऱ्या ठिकाणी जाऊन नोकरी करायला सुरुवात केली, त्याच्याशी विषय तोडून टाकला. धाकटा म्हणला असं नको, थोरली गळायला लागली तर कदाचित उद्या माझी बायको गळायला लावायची. वासनंदाचं काही खरं नाही. गेला तो दुसरीकडे गेला, तो काय संपर्कात नाही आता. थोरला वर गेला, एक घर सोडून गेला. ही बाई ही चालू आहे अजून सगळं. दुसरी गोष्ट, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जेवणासाठी शनिवार रविवारी असतात. वेगवेगळे जिथं कुठं मच्छी चांगली मिळते, कुठं मटण चांगलं मिळतं, त्या ठिकाणी ही दोघं असतात. ही जसं बाहेर आउटडोर अशी फिरायला लागली त्यावेळेस समाजाच्या नजरेत हा विषय आला. आणि बरंच तेवढे त्याला ओळखणारे जे होते सामाजिक कार्यकर्ते लोक ओळखतात. त्यांच्या मनात पण म्हणले जाऊ दे, आपल्याला काय करायचं, कशाला मावळाला दगड मारायचे, माशा आपल्याला चालतात. लोक गप, पण चर्चा फुल. सदर व्यक्तीची संपूर्ण माहिती 4-5 जणांना तिथं परिसरामध्ये, आपले सबस्क्रायबर सगळीकडे, काय फरक पडत नाही आपल्याला, म्हणजे अडचण येत नाही कोणाची कुंडली काढायला. म्हणजे असा असा विषय आहे. म्हणलं जाऊ दे, आपल्या संग बोलतोय, हाय सबस्क्रायबर आपला, ते केलं ते चुकीचं झालं, पण ते मी कानामागा विषय टाकला होता. आता काय झालं, त्या माणसाला अजून एक छंद होता, अजून त्याला बुक, पैशाची बुक. माणसाचं कसं असतं, पैशाची बुक, प्रसिद्धीची बुक फोन पर बाया ना का पदर पैशाने 5-5 हजाराचा बॅनर टाकी त्यात. तुम्हाला माहिती आहे का, उगवते नेतृत्व, हा, आधारस्तंभ, युगपुरुष, लय काय काय नावं टाकी त्यात ती, आता जिवंत व्यक्तींची काही टाकी त्यात. आता शनी काय केलं, काव्य कविता लिहायचा नाद होता. यांनी कविता पुस्तक लिहिलं, ते पुस्तक प्रकाशित होणार आहे आता. आणि ते प्रकाशित करण्यासाठी त्याच्या उद्घाटनाला त्याचं बुकिंग बी 2-4 हजार पुस्तकांचं ऑलरेडी झालेलं आहे. कारण सामाजिक क्षेत्रातला माणूस ना, लक्षात घ्या. पुस्तक प्रकाशन सोहळा माझ्या हस्ते मला हे केलं. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो, मी माझ्या सबस्क्रायबरच्या घरी कुठं बी गेलो, आता कराडला गेलो 2-3 जणांच्याकडं, तर मला त्या ठिकाणची काय परिस्थिती, ती माणसं कशी असले पाहिजे, चांगले वाईट, त्यांच्याकडे येणारा पैसा चांगल्या मार्गाने वाईट मार्गाने कोणाचा तळतळीत देतो का हे लगेच कळतं. आपल्याला नाही दम निघत तिथं. हा, आपल्याला नाही, आपल्याला माझा हेतू स्पष्ट आणि साधा आहे. तुम्हाला सांगतो, समाजासाठी. माझ्या आई बापाने, बाप तर गेला मरून, माझा आई आहे, माझ्या आईने महाराष्ट्राच्या पत्रात घातले मला, असं मी समजतो की फक्त खरंच झालं. आणि त्याच्यासाठी माझी तुरुंगासकट कुठे बी जायची तयारी, त्याबद्दल वाद नाही, फक्त सत्य बोलायसाठी. आणि ह्याचं प्रकाशन करायचं, याचं 4 हजाराचं पाकिट घेता आपल्या बापाच्याने शिकवलं नाही आपल्याला. तुम्हाला सांगतो, हा, एका राजकीय पक्षाचे 3 लाख सुद्धा मागे पाठवलं माहिती आहे ना. एक आपला न्यूज चॅनल टाका, ते माईक घेऊन, आणि असा अजेंडा चालवा एका विशिष्ट पक्षाचा, नको आपल्याला. मला माहिती आहे ना, नियती माझा 100% विश्वास आहे. 2 टायमाचं अन्न तुम्ही देताय, बघत आहे माझं रोज, मला काय मोकार, माझं पैसा पैसा. आणि आता पैसा कमवून काय करायचं, काय नाही. तसं पोटापुरतं मिळतंय ना, हा, ठेविले अनंतात तैसीची राहावी. मला आतून मी नर्वस झालो की मला नाही जायचं, नाही करायचं, आणि माझा स्पष्ट या गोष्टीला नकारच राहील. नकार म्हणजे आपल्याला कुठं जायचं नाही, काय नाही, काय नाही, डोक्याला ताण नाही. बाहेर अशी लोक जी भेटतात आपले सबस्क्रायबर असतात, पण लोकांची मानसिकता बघा कशी. आपले सबस्क्रायबर कसा, त्यांची मानसिकता कायची, जी भेटले ना, मामा आता गाडी घ्या, का गरजेची आहे गाडी, मला सांगा. त्यापेक्षा वेगळं चांगलं काहीतरी राहू शकतं ना, गाडी का गरजेची आहे. मग ही उराड फोके जे असतात, लोनवर बुलेट घ्यायची, लोनवर मोठ्या पाना बाप खाते 12 तोळं सोनं, याच्यात बदल काय राहिला. तुम्हाला सांगतो, अजूनही तुम्ही काही व्हिडिओ बघा, युट्यूब जर व्यवस्थित म्हणजे पाहण्यासारखं पाहत असाल तर, एखाद्या पुलाखाली पुढं घरी अक्षरशः त्या बाईचं, त्या पोराचं पोट खपाटीला गेलेले असतात. हा, मी तुम्हाला खोटं सांगत नाही. एक ठिकाणी मी देवाला कुठल्या बी गेल्यावर पान फुल आमकं तमकं पैसे देवा पुढं टाकत नाही, का देवाचा अपमान करायची माझी इच्छा नसते. खरं सांगतो मला, देवा पुढं 500ची ना 1000ची नोट टाकून देवाचा अपमान आयुष्यात करू नका, देव तिथं नाहीये. बऱ्याच वेळा मी एक विचारलं एक जणाला की बाबा इथं लिहिलं की आता देव आहे, आपला हिंदूंचा देव आहे, आमचं 33 कोटी देव आहेत. इथं एक लिहिलेलं असतं की व्हिडिओ शूटिंग करण्यास पूर्ण मनाई आहे,
ठीक आहे मान्य, पण ते काय हो, मी त्याचं कारण काय, त्याचं समर्पण योग्य उत्तर कोणाला देता आलं नाही. आपला देव आपण दाखवायचा, आपला प्रत्येक देवाचा फोटो मोबाईल मध्ये बघतोच की, मंदिर का देव दाखवायचा हे काय कळलं नाही. हा, कदाचित काही वेगळं कारण भविष्यात सापडेल ते कारण, पण का बंदी आहे हे नाही सांगितलं जात. तसं ह्या घटनेमध्ये हे जो प्रकार घडलाय, की मला असं वाटतं त्याच्या जागेवर जर ते थोरला मुलगा जर मी असतो ना, तो पैसाही म्हणजे लाख रुपये मिळत होते ना, त्या 80,000 70,000 पैसा होता ना त्याच्याकडे, कमी ती बायको सोडून दिली असती, तुम्हाला सांगतो. ते बाप सोडून दिला असता. स्वतःच वेगळं विश्व असतं, कारण हद्दी आहे परत एकदाची. कवा त्या फेरातून तुम्हाला मनुष्य जन्म मिळणं सांगता येत नाही. राहिला प्रश्न ह्या दोघांचा, उद्या कोणी पाहिले हो, पाहिलं का उद्याच कोणी पाहिलेलं नाही. ह्यांच्याकडून जे झाले, ह्यांचा आत्मा ह्यांचं मन स्वतःला सांगत असेल, आणि त्या ठिकाणी जाऊन तिथं मोठ्या पाण्यात वाहवाना आला शाला मामा, काय आला, हे पाप आहे. तुम्हाला सांगतो, वाईटाला सपोर्ट करणं, वाईटाला मोठं करणं, वाईटाला प्रसिद्धी देणं हे पाप आहे. पापाचे लय प्रकार आहेत, कायिक पाप, वाचिक पाप, हे पाप आहे, ध्यानात ठेवा. आणि हे घ्यायची माझी तयार नाही. मी पुढल्या वेळेस बॅलेट पेपरवर असं तर मतदानाला सुद्धा जाणार, आता सांगून ठेवतो. निवडणूक अजून 5 वर्षांनी 4 वर्षांनी, आता आपण मतदानाला जाणार नाही. त्यांनी जे पाप केले ना, त्यात सहभागी व्हायची माझी इच्छा नाही भाऊ. त्या पापाचा मी हे करतो. ते बाकीचा बाई विषय होतो. मला संविधानाने अधिकार दिलेला आहे, मला माझ्या मनाप्रमाणे वागण्याचा. माझ्या काय जबरदस्ती कोण करू शकत नाही, असा विषय. जर नियती असन तर अजून हिसाब बाकी आहे, म्हणायला काहीच हरकत नाही. हा जो दादा रावे, काय सांगावं, उद्या कुठे ऍक्सिडेंट होऊ शकतो, कुठं त्याचा अवयव निकामी होऊ शकतो, ते वाकडं होऊ शकतं, असं काही सांगता येत नाही. कारण जे तळमळतं ना, ते पोरात एखाद्याला भरल्या ताटावून उठवून जेवढं पाप आहे ना, तेवढं एखाद्याला भरल्या प्रपंचातून उठवून त्या प्रपंचाचा नास्तूस करणं, हा खंडीच्या वर्णात मुतणे म्हणतात त्याला ग्रामीण भाषेत. त्याचं त्यांनी कसं काय ना, त्या लेकरा बाळासाठी जागला असताना बाई बी अंगारली, बाई बी गाडली, वाटतो झालं त्याचं त्या पोराचं. आपला पोरगा तेवढा केपेबल नाही. एखाद्या बादर जर फाकड्या असं ना, फाकड्या, त्यांनी पत्रिका छापल्या असत्या पसत्या अख्ख्या पाहुण्याराव, माया बापाचं लग्न या लग्नाला लय फकडे आहेत आपल्या इथं. कधी कधी फाकड, पण फाकड्यांच्या जवळ पैसे नसतात तो, असा विषय. विरोध प्रतिकार करता पाहिजे, अन्यायाला प्रतिकार करता पाहिजे, बोललं पाहिजे. नवीन पोरांनी लक्षात ठेवा, जर तुम्ही लग्न करा नुसता चेकाळून उपयोग नाही. लग्न करा म्हणजे पुढची चौकशी करा, पण लग्न झाल्यानंतर तुमची जबाबदारी वाढते. ती जबाबदारी बघा काय, की संबंधित मुलीला तुम्ही योग्य प्रकारे प्रेम दिलं पाहिजे, तिला माया दिली पाहिजे, तिला समाधान दिलं पाहिजे, सगळ्या कला जाणल्या पाहिजेत, माझं व्हिडिओ बघितलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पास होताना, तर आयुष्याच्या लढाईत तुम्ही पास होणार नाही. मुठत घेतलेली वाळू दाबली ना, तर ती खालून फट्टीतून कशी निष्ठून जाते ना, तशी तुमची बायको तुमच्या हातातून निष्ठून जाईल, आणि खाली काही दथुऱ्या सुद्धा राहायचा नाही तुम्हाला. परत मोडल्यानंतर घडवणं फार अवघड गोष्ट आहे. त्याच्यामुळे सतर्क राहा, सावध राहा. आणि ह्या सबस्क्रायबरला तर हा एपिसोड बघितले, तो माझा कॉन्टॅक्ट ब्लॉकच टाकत असतो, त्याबद्दल माझं काय म्हणणं नाही. आणि मला बी त्या नागपूरला जायची काय इच्छा नव्हती, आणि हे असल्या पापात सहभागी व्हायची इच्छा नव्हती. राहिला प्रश्न त्या बायकोचा, गॅरंटेड कुत्री काळी काळी संपला विषय. ते तळमळ तळ कुणाचे नका, 100% बाबा. तुम्हाला कधी तुम्ही असं निवांत बसावं, माझं ऐका, थांबा थोडं बोलतोच आता. तुमचंच गाव, तुम्ही काय कोलाराडो वाळवंटात जाऊन राहत नाही. तुमचे गाव आहे, सभोवताल परिस्थिती आहे, गाव आहे, सगळ्या जाती धर्माचे लोक तिथं राहतात. सगळे तुम्ही आपल्या गावातल्या लोकांना ओळखता, आपल्या सोसायटीतल्या ओळखता, बिल्डिंग मधल्या ओळखता ना. त्यांची सगळी हिस्ट्री कशी असते, काय असते, तुम्ही बघा त्यांची. ज्यांनी हाती केलंय ना, त्याचा एंड कसा झालाय, ते पूर्ण आयुष्य जगलाय का, त्याचा हाल किती झाले. याला मानतात फेड, याला मानतात नियती. कुठल्या मार्गाने कोणाला कसं फेडावं लागेल सांगता येणार नाही. एवढं घेतलं ना तरी लय झालं राजाव. फक्त पापात सहभागी होऊ नका. 10 गेलं ना, आमच्यासारखं तर वेगळे समजा, पण तुमच्या पुढे अख्खं आयुष्य 10 गेलं ना 5 राहिले, काय फरक पडतोय. बाजार आज सोमवारचा बाजार असतो, शनिवारी काहीच नसतं राहत, भाजीपाला हिरवा राहत नाही, काय नाही. मग काय बघा, कर सांडग्याच कालवान, कर आपलं तूर असती,
मूग असती मस्तपैकी हाणायची चुरून, त्याला काय शेतकऱ्याला अडचण कधीच येत नाही. तसं आयुष्य जगताना सुद्धा ऍडजस्ट करून जागा ध्यानात ठेवा. जे आहे त्यात समाधान माना. स्वतःचं लाईफ स्वतःचं अकाउंट बेटर करण्याचा प्रयत्न करा. ध्यानात ठेवा. तुम्ही जर वाचला ना तर तुम्ही वाचणार आहेत. त्यामुळे वाचन पण गरजेचं आहे. वाचला तर वाचन, नाही लय अवघड आहे. रामकृष्ण हरी माऊली.